हा, थोडं त्यांचं गोंधळ झालंय असं मला दिसतंय. मुळात गेल्या वर्षभरापासून आम्ही ह्या मतदार यादीच्या घोळाबद्दल बोलतोय. सन्माननीय राजसाहेब ठाकरे तर 2017 पासून या मतदार यादीच्या घोळाबद्दल बोलतायत. बरं, हेच साहेब आहे तुम्ही की करा, नाहीये? निवडून सर्रासपणे आले ज्या ना पद्धतीने आमदार, तर रिझाईन थोडं थोडं करा. त्यांना थांबवा जरा, मला जरा नाही पूर्ण पण करू एकच द्या. सांगते ते मी, बोलत असताना मी मध्ये एकच बोललो नाहीये. सांगते. नाही नाही, तुम्ही जरा वन थांबा, मी मिनिट एकच बोलतोय. सांगते मॅडम मी. तुम्ही सुशीलबेन जरा आधी थांबा. दुसऱ्याला सुशीलबेन पूर्ण आधी करू द्या. गजाननजींना आपण बोलू सत्ताधारी द्यात, मग पक्ष तुम्हाला आहात. पुन्हा मी तुमच्याकडे येते. गजाननजी प्लीज गो अहेड. सॉरी, प्लीज गो अहेड. माय अपॉलॉजीज. हा, प्लीज 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 जरा. मतदार यादीतला घोळ आज गेल्या 3 ते 4 दिवसात मी प्रसार माध्यमांना हे दाखवून दिले. राहण्याचा पत्ता काय सुलभ शौचालय? नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या घरावर 150 ते 200 मतदारांची नोंदणी आहे. नवी मुंबईमध्ये पाम बीच रोड सांडपाडा, जो पाम बीच रोड आहे त्याच्यावर 250 मतदार आहेत. महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिंकण्याचं जे काही हे असतं पूर्णपणे मतदारांचं त्याचा फरक किती असतो साधारणतः? याचा सगळ्यात जास्त फटका स्थानिक स्वराज्य संस्थेत जो सर्वसामान्य कार्यकर्ता वर्षानुवर्ष काम करतो त्याला पडणार आहे. बरं, मतदार यादी शुद्धीकरण करून निवडणूक व्हावी याच्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला आक्षेप काय असायचा आहे? अहो, जर तो चोराच्या मनात चांदणं नाहीच आहे तर या गोष्टीला पाठिंबा द्यायला त्यांची अडचण काय असावी? बरं, ईव्हीएम तुमच्या ताब्यात आहे, मतदार यादी तुमच्या ताब्यात आहे. जर बरं दोन्ही रे. गोष्टी तुमच्या नवनाथबेन, ताब्यात देणार का आहे तुम्ही तर पाठिंबा? आक्षेप त्यांचा असायला प्रश्न जो प्रॉब्लेम आहे काय?